हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. तर तुम्हाला आज मी नवीन ठिकाणी दिसत असेल. तर नवीन ठिकाणी असं की ताईंनो 2-3 दिवस एवढं मोठं टेन्शन झालं ना की विचारूच नका. काय म्हणतात ना, गरिबाच्याच पाठीमागं काहीतरी लागतं. आणि एकदा पिढा लागली की ती पटकन जात नाही. पूर्ण महिना 2 महिने किंवा वर्ष जातं कधी कधी त्याला निपटवता. पण चला, संकट इथंच राहत असते. त्याला संकटावर मात करून पुढं जाण्याचे प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. तर तसंच झालं. तर तुम्ही तर बघतच होते आपले ब्लॉगमध्ये, आपल्याकडं बकऱ्या होत्या, गाया होत्या आणि बकऱ्याचं आणि गायांचं मालकच बघायचे आणि मी कामाला जायचे. तर काम करून खाणाऱ्यालाच जास्त पीडा असते. कारण आहे ना, ज्याला भरपूर कष्ट असतात ना त्याच्याच मागं काहीतरी वेदना लागलेले असतात. पण तर काय करणार, काय त्याच्याशिवाय पर्याय नसतो केल्याशिवाय बी. तर तसंच ह्यांच्या बाबतीत पण घडलं. शेळ्यांना भुकरीचा पाला काढून आणून टाकणार होते ते खायला शेळ्यांना. त्यांना वाटलं घास वल्ला होता, घास कापडणे गेले, तर त्यांना वाटलं बकऱ्यांना याचा भुकरीचा पाला टाकावं म्हणून ते भुकरीचा पाला आणायला गेले. तर पाला आणताच वरून तर म्हणजे झाडावर त्यांना काय आबुदी आली काय नाही. वरती चढले, थोडे ते पडले. कंबरात थोडासा मनक्याला पडल्यासारखीच मणका थोडासा क्रेश गेला होता. पण थोडं जरी म्हटलं तर शरीराला थोडं जरी काही झालं, कापलं विपलं तरी माणसाला किती तकलीफ होती. थोडंसं जरी कुठं काही हाडाला प्रॉब्लेम आला तर माणसाला हे होतंच. तर मग तसंच त्यांच्याबद्दल पण झालं आणि त्यांना आम्ही नगरला आणलं. नगरला 2-4 दवाखान्यात दाखवलं तर ऑपरेशनच सांगितलं. शेवटी ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही म्हणे. आणि काय करणार, करावं तर लागणारच होतं. कारण त्यांचा उठाय बसायचा याचा प्रॉब्लेम होता. बघा आता परिस्थिती, एवढ्या नाजूक परिस्थितीतून पहिल्यापासून. तर माझं पहिलं चॅनल नव्हतं. ज्यावेळेस आम्ही लग्न झालं तसं ट्रॅव्हल करतो तसं चॅनल तर नव्हतं. त्याच्यामुळे पहिल्यापासून तर तुम्हाला नाही दाखवण्यात आलं. पण मध्यंतरी जे काही घडत होतं ते तुमच्याशी मी शेअर करतच होते. पण आत्ताशी कुठेतरी गाडी रुळावर आली होती. बरं चाललं होतं. 2-3 गाया होत्या, शेळ्या होत्या 2-3. मी पण कामाला जायचे. तर बरं चाललं होतं आणि मध्येच असं झालं. आता काय करणार. तर त्यांचं काल ऑपरेशन झालं आहे आणि आता म्हणते 1-2 दिवसात सुट्टी होईल. तर काय माहीत काय होईल. तर एवढे हाल चालू आहेत ना मॅडम सध्या, म्हणजे आता काय सांगता येईल ना तुम्हाला. इतकं बेकार परिस्थिती चालू आहे. घरी जाणाराचं आवरायला कोणी नाही, इथं यांच्याजवळ राहायला कोणी नाही. आणि का असतं ना, आपण कितीही कोणासाठी करा, कितीही आपलं कुणी किती रक्ताचं असू द्या, आपलं असो किंवा आपल्या नवऱ्याचं असो, कोणीच कोणाच्या कामाला येत नाही. ज्याचं त्यालाच करावं लागतं. पण मग ह्याच्यातून अशी एक शिक भेटते की बुवा, आपण दुसऱ्यासाठी प्रत्येक वेळेस अवेलेबल जर राहिलं ना तर त्याचा उपयोगच नाही होत. कारण आपल्याला वाटतं की आपण प्रत्येकाच्या कामाला आलं तर आपल्यावर पण काहीतरी वेळ येतीच, आपल्या पण कामं कुणीतरी पडलं पाहिजे. पण नाही होऊ शकत तसं. आपण कितीही करा कोणासाठी, कोणीही टायमाला हजर नसतं काय. कारण कोणीही काही करीत नसतं आणि दुःख तर ज्याचं त्याला भोगावंच लागतं. तर चला जाऊ द्या. आलेलं दिवस जातच असतो, तो काही बसून राहत नाही बिचारा. आणि संकटाला सामोरं जाणं हे आपलं कामच आहे. तर आज 4-5 दिवस झाले तर दवाखान्यात ॲडमिट आहे. तर जास्त जीवाचं जास्त त्यांना वेदना होत्यात. पण त्यांच्या जास्त रिलेटिव्ह जवळ असणारं पेशंटपेक्षा त्यांना पण वेदना जास्त होत असतात. कारण ते पेशंटचं ते दुःखामुळं जास्त वेदना होतात आणि त्यांचं बघून आपल्याला राहत नसतं, आपल्याला हे होत नसतं. तर असं दुसऱ्याला वेदना होणारा माणूस फक्त म्हणजे नवरा, बायको आणि आईवडील एवढेच असते. तर याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणाला वेदना होत नसतात. तसंच तर किती काही केलं तरी त्यांचे वडील ते इथं असतात त्यांच्यापाशी. मी कालच आले. ऑपरेशन सांगितलं होतं सरांनी. तर मग ज्या दिवशी त्या अगोदर ते घेऊन आले होते, पुढं चेकिंग हे ते केलं, ऑपरेशन सांगितलं, ॲडमिट करून घेतलं आणि मग ते थांबलेले होते इथं त्यांचे वडील.
आणि मग ऑपरेशन सांगितल्यावर मी त्या दिवशी आले, तर 2 दिवस मी पण इथंच थांबले. मग मी नाही गेले घरी, त्यांना घरी पाठवलं. तर आता काय करणार, त्यांच्या काळजाचा तुकडा आहे आणि आपला बी किती केलं तर नवरा आहे, त्याच्यामुळं आपल्यालाच करावं लागणार आहे. तर आता सोडते, 1-2 दिवसात सोडते ना. आता तर ते येते ना आता इथं आणि मला जायचं घरी. तर बघू आता काही. आता डॉक्टर येऊन थोड्या वेळाने चेकिंग करते, सांगते, थोड्या वेळ उठून चालायला लावते त्यांना. तर काय होईल ते होईल, नशिबाच्या गोष्टी आहे का नाही. पण आपण कितीही काही करायचे प्रयत्न करा, जे नशिबात असतं ते होतच असं वाटायचं. एवढं काम करून इकडे चॅनलवर पण काम करायचे असं वाटायचं. निदान इकडून थोडासा हातभार लागेल, तिकडून थोडासा हातभार लागेल, परिस्थिती सुधारायची म्हणल्यावर माणूस प्रयत्न करीतच राहतं. पण काय ना, असे संकट आले की माणूस आणखीनच खचून जातं. जे करायचे ते पण करायला माणसाचं मन होत नाही. हां, आत्ताच झोपले, उठले. तर त्यांना चहा बिस्किट देऊन त्यांना झोपवलं होतं. म्हणून थोडे ते झोप लागली त्यांना. रात्री पण झोपले फुल, कारण परवा दिवशी भूल होती, रात्रभर झोप नाही, त्यांना नाही, मला नाही, आणि माझे सासरे होते इथं, त्यांना नाही. आम्ही तिघं पण रात्रभर जागी होतो. तर रात्री मला पण झोप लागली होती. पण तरी पण काय म्हणतात ना, दवाखान्यात असले पेशंटजवळ असले थोडी डचूक झोपच असते. मी बरेच वेळा 5-6 वेळा उठून बघितलं, त्यांना विचारलं काही देऊ का, पाणी बिणी काही. तर नको म्हणले, झोप. मग आता त्यांना परत झोप लागली. सकाळी खाल्लं थोडंसं, चहा बिस्किट दिला, तर खाल्ले त्यांनी, थोडंसं झोपले. तर म्हणलं करू द्या थोड्या वेळ आराम. तर बघा, कितीही माणसाने काय म्हणतात ना, 4 पायावर पळायचे प्रयत्न करा, पण असं काही झालं ना, इतकं माणूस अचानक खचतं ना, पूर्ण दुःख तर त्यांना झालं. पण माझेच कमरापासून हातपाय खाली गळून गेलेत, काहीसुद्धा करायची अपेक्षा राहिली नाही. म्हणजे त्याच्याचमुळं मग मी 2-3 दिवस मोबाईल तर हातात घेतला म्हणजे कॉल सारखे चालू राहायचे, फोन चालू राहायचे ना, कोणाचे किंवा इथं मोबाईल नंबर ते, मग सारखं फोनला तेच काम होतं. याला फोन लाव, त्याला फोन लाव, हे बघ ते बघ, घरी पण बघायचं जाणारच, इकडं पण लक्ष द्यायचं. तर मन कुठंच टेकत नव्हतं. त्याच्यामुळं मी काही ब्लॉगवर लक्षच घातलं नाही 2-3 दिवस. तर आता बघू कसं काय होतं काय नाही. आता नाहीतरी किती काही केलं तरी त्यांना एक मणक्याचं काम आहे, शरीराचं थोडं जरी कुठं काही झालं तरी माणूस अधोगतच तसंच झालं. हो, तुमचा जर प्रतिसाद असला तर आणखीनच थोडासा आधार भेटेल, आहे की नाही. तसा तुमचा सपोर्ट तर मला चांगलाच आहे. सगळ्यांनी चांगलाच सपोर्ट केला आजपर्यंत. जेवढा बी दिला आहे सपोर्ट, तुम्ही चांगलाच दिला आहे. पण मैत्रिणींनो, आता पण मला तुमच्या सपोर्टची भरपूर अशी गरज आहे. तर पेशंट झोपले, आराम करते, तुम्हाला दाखवते. तर ते म्हणते झोप लागली, मला झोपू दे. तर त्यांना आता झोपून देते, थोडा वेळ आराम करून देते, कारण डॉक्टर आले त्यांना उठणारच आहे. तर बघा, कितीही काहीही करा, पण कोणच्या याने पळायचे प्रयत्न करा, मागं यायचं म्हणलं ना तर माणूस एका झटक्यास मागं येतं. एकतर कसं तरी कष्ट करून खात होतो, हातार होतो, पण तोच परमेश्वर, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. त्याच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने फक्त माझ्या नवऱ्यासाठी प्रार्थना करा सगळेजण, की त्यांना पटकन बरं लागू दे. आणि आपल्याला काय लागतं, फक्त त्यांनी ते नीटनाटके राहिले ना, तर करून तर माणूस कसं बी खातं, होईन कसं तरी. तोच रस्ता मार्ग दाखवणार आहे पांडुरंग. देवाच्या कृपेने जसं होईल तसं. आता मी जाणार आहे थोड्या वेळाने घरी, ते येणार आहे तिथं मामी. तर चला मैत्रिणींनो, आता आपला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय मैत्रिणींना. तुमच्या सपोर्टची एवढी गरज आहे ना मला, आजच्या काळात तर लई गरज आहे. तर
स्वतः होईल तेवढं शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला मी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.